आदरणीय भाइयों और बहनों प्रणाम। हिंदू जागरण की दिशा को नई ऊर्जा एवं चेतना प्रदान करने हेतु सकल हिंदू समाज द्वारा सनातन संस्कृति, सनातन धर्म एवं सामाजिक एकता के प्रतीक हिंदू सम्मेलन का आयोजन किया जा रहा है। आइए हम सब एकजुट होकर समाज की एकता, सांस्कृतिक विरासत के संरक्षण तथा सामुदायिक विकास की दिशा में कदम बढ़ाएं। आपकी उपस्थिति आयोजन की गरिमा बढ़ाएगी और समाज में नई ऊर्जा का संचार होगा। आप सपरिवार सादर आमंत्रित हैं। आदरणीय भाइयों और बहनों, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक असे श्री भूषण शरदचंद्र दामले यांचा आपण इथे सत्कार करत आहोत। एकदा जोरदार टाळ्या वाजूया। त्यानंतर संमेलनाचे सचिव भारती मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी पूजा पाटील मॅडम यांचा सत्कार करावा। नाही मी आता माझा बी शेव झाला असेल माहित नाही, पण होईल नंतर होईल, ते लगेच शेव नाही। इतरत्र जे बंधू भगिनी उभे आहेत त्या सर्वांना नम्र विनंती आहे की कृपया आपण बसून द्यावं। कार्यक्रम सुरू आहे, आपण कार्यक्रमाचा आस्वाद घ्या। सर्वांना विनंती आहे की कृपया बसून द्या आपण। शिवाजी महाराजांची इकडचं धन्यवाद ताई। आणि या कार्यक्रमासाठी जे काही मान्यवर उपस्थित आहेत त्यांचे आम्ही या हिंदू संमेलनात स्वागत करतो। माननीय श्रीयुत राजू पाटील सर, श्रीयुत निलेश भानकिलेजी, कृष्णा तांबे, श्रीयुत अर्जुन मोरे, श्रीयुत रोहित भुजबळ, श्रीयुत हिरामन नाईक, श्रीयुत रावण पाटील, माजी महापौर सौ सुषमा दंडे मॅडम, श्रीयुत बबन पाटणकर सर, श्रीयुत सोनावणे सर, या सर्व मान्यवरांचं या कार्यक्रमामध्ये, हिंदू संमेलनामध्ये हार्दिक असं स्वागत आहे। आणि यानंतर परिचय आणि प्रस्तावना सादर करण्यासाठी मी निमंत्रित करतो भारती रुळे मॅडम यांना। सन्माननीय व्यासपीठ आणि या व्यासपीठावर उपस्थित सर्व अतिथी आणि या संमेलनासाठी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी यांचं मी हार्दिक स्वागत करते। हिंदू संमेलन हा शब्द ऐकून बऱ्याच जणांना प्रश्न पडला की हिंदू संमेलन हे आजच का आणि याच वर्षी आपण का घेतोय। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज या संमेलनामध्ये आपल्या सर्वांना मिळणार आहेत। हिंदू हे एक तत्व आहे आणि ते प्रत्येकात आहे आणि प्रत्येकाचं मूळ हे एकच आहे। हे तत्व आपण धर्माच्या म्हणजे आपल्या रूपाने आपल्या आचरणात पिढ्यानपिढ्या आणत आहोत। आपली संस्कृती, तत्व, आपले महान ग्रंथ, वेद, उपनिषदे, रूढी, परंपरा आपण आचरणात आणल्यामुळे मला वाटतं आपल्या हिंदू धर्माला एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे। याचं अजून एक कारण म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये वैज्ञानिक आणि पर्यावरणपूरक संदेश आहे। आज आपण एवढं शिक्षण घेतलोय, शिक्षित झालेलो आहोत, पण आपल्याला हिंदू आणि हिंदुत्व यामधला फरक मला वाटतं अजूनही समजलेला नाही। तर वीर सावरकर यांनी आपल्या पुस्तकामध्ये 1923 मध्ये लिहून ठेवले की हिंदू आणि हिंदुत्व यामधला फरक काय आहे। तर या ठिकाणी उपस्थित सर्व प्रेक्षक यांनी नक्कीच या गोष्टीचा विचार करावा। त्यांच्या मते हिंदुत्व ही राजकीय आणि सांस्कृतिक विचारसरणी आहे जी हिंदू राष्ट्रवादावर आधारित आहे आणि हे केवळ धार्मिक आचरण नव्हे असं सावरकर म्हणतात। त्यामुळे सिंधू नदीपासून समुद्रापर्यंतचा जो भाग आहे म्हणजेच आपला भारत देश आहे, त्या भारत भूमीला आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी मानणाऱ्या समूहाचा सांस्कृतिक वारसा म्हणजेच हिंदुत्व असं सावरकर म्हणतात। आसिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूष्वे सवे
हिंदुरुती स्मृतः. सावरकरांच्या मते हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व असून ते धार्मिकतेपेक्षा राष्ट्रीयत्वाशी जास्त निगडित आहे, जास्त संबंधित आहे असं सावरकर म्हणतात. मग हिंदू कोण? कुठल्या माणसाला हिंदू म्हणायचं? तर जी व्यक्ती भारत भूमीला आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी म्हणजे धर्माची भूमी मानतो, ती प्रत्येक व्यक्ती या देशामध्ये राहणारी ही म्हणजे हिंदू असे सावरकर म्हणतात. आणि जे मला वाटतं हिंदू स्वतःला मानत नाही, जे अहिंदू म्हणतात, त्यांनी ही गोष्ट जर समजून घेतली तर मला वाटतं बऱ्याचशा गोष्टी ह्या सोप्या होऊ शकतात. आपल्या देशावर मुघलांनी, इंग्रजांनी, पोर्तुगीजांनी इतकी वर्ष राज्य केलं आणि त्यासाठी आपला धर्म टिकावा म्हणून बऱ्याच लोकांनी आपला प्राणही त्याग केला, बऱ्याच गोष्टींचा त्यांना त्याग करावा लागला. आणि याच्यामध्ये आपल्याला एक सर्व परिचित उदाहरण लगेच आपल्या डोळ्यासमोर येतात, ते शूर संभाजी. आणि या संभाजींमुळेच मला असं वाटतं की हा हिंदू धर्म या ठिकाणी टिकून राहिलेला आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि जो धर्म त्यांना अपेक्षित होता, मला वाटतं तो महाराष्ट्र धर्म होता. आणि महाराष्ट्र धर्म म्हणजेच हिंदू धर्म. पण आपण सर्वांनी त्यांना धर्मनिरपेक्ष, सेक्युलर असं त्यांना आपण डिक्लेअर करून टाकलेलं आहे आणि हे संबोधन देऊन टाकलंय त्यांच्या परवानगीशिवाय. अशा आपल्या हिंदू धर्माचं रक्षण आणि जागृती करण्याची वेळ आज आपल्यावरती आलेली आहे. त्यामुळे आपण सोशल मीडियामध्ये म्हणा किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये ऐकलं किंवा वाचलं तर आपल्याला एकच प्रश्न पडतो की काय चाललंय ह्या समाजामध्ये. आणि या गोष्टी ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर एकच गोष्ट समजते की आपलं सामाजिक स्वास्थ्य हे कुठेतरी बिघडत चाललेलं आहे. आणि हे बिघडणारे सामाजिक स्वास्थ्य जर आपल्याला व्यवस्थित करायचं असेल तर आपल्याला हिंदू संमेलन किंवा हिंदुत्व टिकवून ठेवणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. सावरकर असं म्हणतात की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचं आम्ही काहीतरी देणं लागतो. आणि म्हणूनच आपल्याला आपलं राष्ट्र, आपला देश जर अधिक सशक्त आणि श्रेष्ठ बनवायचं असेल आणि सर्वांची साथ असणं आवश्यक आहे. काही बेसिक गोष्टी आहेत, काही साध्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टींचं आचरण जर आपण आपल्या नेहमीच्या आयुष्यामध्ये केलं तर पर्यायाने आपल्या समाजाचं मानसिक स्वास्थ्य हे सुधारायला नक्कीच मदत होईल. आणि ह्या ज्या गोष्टी आहे की ज्या गोष्टी आजच्या ह्या हिंदू संमेलनाचं मला वाटतं वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्वदेशीचा वापर आणि नागरी कर्तव्य ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह मला वाटतं या हिंदू संमेलनामध्ये आपले मुख्य वक्ते या ठिकाणी करणार आहेत. वाईट गोष्टींना जर आळा घालायचा असेल तर त्यावरती चांगल्या गोष्टी करणं मला वाटतं हाच त्याच्यावरचा पर्याय आहे. मला अभिमान आहे मला या देशाचा, माझ्या धर्माचा, माझ्या संस्कृतीचा की ज्याचे अनुकरण मी सोडून किंवा आपण सोडून इतर पाश्चिमात्य देशातले लोक करतात. आणि अशा ह्या हिंदू संस्कृतीचा जर गोष्ट आपण समजून घेतली तर मला वाटतं माझा भारत देश जर आपण तिला माता म्हणतोय तर माझा हिंदू धर्म हा माझा पिता आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच आपला हिंदू धर्म सगळ्यात महान आहे. हिंदुत्व जर प्रत्येकाने समजून घेतलं तर हा ह्या जातीचा आहे किंवा ह्या धर्माचा आहे ह्याचं मला वाटतं कुठेही कारण राहणार नाही. आणि सगळ्यांचं तत्व हे एकच आहे, मूलतत्व, ते म्हणजे हिंदुत्व. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कोणाची भीती, देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतला हाती. आणि म्हणूनच मला असं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांनी हाच विचार करणं आवश्यक आहे की राष्ट्र सर्वतोपरी, राष्ट्र सर्वतोपरी. आणि ह्या राष्ट्रासाठी जगण्यासाठी या हिंदुत्वाचं आचरण ह्या प्रत्येक व्यक्तीनं करणं आज ही काळाची गरज झालेली आहे. तरच आपलं सामाजिक स्वास्थ्य हे मला वाटतं सुधारण्यासाठी आपल्या सर्वांची मदत होईल आणि हे राष्ट्र सशक्त बनण्यासाठी, आपला भारत महासत्ता बनण्यासाठी नक्कीच याचा आपल्याला उपयोग होईल. आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख अतिथी आहेत त्यांचा परिचय मी थोडक्यात करून देते. आजचे आपले मुख्य वक्ते जे आपल्याला लाभलेले आहेत त्यांचं नाव आहे माननीय श्री भूषण शरदचंद्र दामले. त्यांचं शिक्षण BE इलेक्ट्रॉनिक्स. सन 1993 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांनी गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये प्रचारक म्हणून दायित्व सांभाळलेलं आहे. सन 2002 ते 2007 पर्यंत कुलाबा ते सायन या मुंबईच्या भागात ते कार्यरत होते. यानंतर 2007 ते 2024 या दरम्यान त्यांनी मुंबई ते गोवा म्हणजेच कोकण प्रांताच्या वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत. संघाच्या वैचारिक उपक्रमांमध्ये 15 वर्ष ते संयोजक म्हणून कार्य करत आहेत. आणि आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांतीय कार्यकारिणी निमंत्रित सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे आपण जोरात टाळ्या वाजवून स्वागत करूया. हे हिंदू
हिंदू संमेलन या ठिकाणी सेक्टर 1, 2 आणि 3 या ठिकाणी जे भरवलेलं आहे त्या हिंदू संमेलन समितीचे अध्यक्ष माननीय श्री अनिल कुमार नामदेववार जे सेवेतून निवृत्त झालेले आहेत आणि श्री गजानन महाराज मंदिर सेक्टर 2 या ठिकाणी ते सचिव म्हणून कार्यरत आहेत. ते आजच्या या संमेलनाचे हिंदू संमेलन समितीचे अध्यक्ष म्हणून आहेत. उपाध्यक्ष आपल्याला लाभलेले आहेत श्री भरत शेट्टे, ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सेक्टर 3 याचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. यानंतर मी मुख्य वक्ते श्री शरद भूषण दामलेजी यांना विनंती करते की त्यांनी आपलं उद्बोधन या ठिकाणी सादर करावं. धन्यवाद. जय हिंद. मंचावर विराजमान समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, अन्य सर्व गणमान्य नागरिक, सर्व हिंदूप्रेमी जनता, मोठ्या संख्येने उपस्थित मातृशक्ती, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या या सेक्टर 1, 2, 3 ऐरोलीच्या या हिंदू संमेलनाच्या आयोजनामध्ये जे हेतू काय ह्या हिंदू संमेलनाचा याविषयी आपल्यासमोर मी उहापोह करावा असा मला आदेश दिलेला आहे, अशी मला सूचना झालेली आहे. माझ्या परिचयात असं सांगण्यात आलं की मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक आहे. या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावर्षी 100 वर्ष पूर्ण झाले. 1925 साली नागपूरला डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. दसऱ्याच्या दिवशी त्या घटनेला बरोबर 100 वर्ष पूर्ण झाली. या 100व्या वर्षानिमित्त संस्था अनेक कार्यक्रम करतात. स्वतःच्या कौतुकाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. आपलं काम कसं चाललेलं आहे याचा आढावा घेतला जातो आणि स्वतःचं कौतुक करून घेतलं जातं. पण अशा प्रकारचा कोणताही कार्यक्रम संघानं आयोजित करायचा नाही असा निर्णय केला. मग काय करायचं ठरलं तर असं वस्तीशहा एकेका छोट्या छोट्या हिंदू वस्तीमध्ये 10,000 20,000च्या वस्तीमध्ये तिथल्या हिंदू समाजाला संघटित करण्याचे कार्यक्रम केले पाहिजेत. आणि या कार्यक्रमाचं सर्वात मोठं पहिलं अट अशी ठेवण्यात आली की त्याच्या मंचावर कुठेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं नाव असता कामा नये. कुठेही संघाच्या नावाने हे संमेलन होता कामा नये. कारण संघाचं जे लक्ष्य आहे, संघाचा जो हेतू आहे, 100 वर्ष चालणाऱ्या या संघटनेचा हेतू काय आहे की जेव्हा 200 वर्षांनी 500 वर्षांनी हिंदू समाजाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला अशी नोंद होता कामा नये की हिंदू समाज संकटात होता आणि संघाने येऊन तिला वाचवलं. अशी नोंद होता कामा नये. अशी जर नोंद झाली तर संघाचा पराभव झाला. अशी नोंद झाली पाहिजे की सगळा हिंदू समाज संघटित झाला, आपल्या पायावर उभा राहिला, कुणाच्याही भरोशावर नाही, स्वतःच्या हिमतीनं, स्वतःच्या संघटित शक्तीच्या जोरावर एकत्र आला आणि आपल्या सगळ्या प्रश्नांना उत्तर शोधली आणि निर्दोष, समतायुक्त, शोषणमुक्त असा विजयशाली हिंदू समाजाने स्वतःच्या पुरुषार्थाने उभा केला. अशी नोंद इतिहासात झाली पाहिजे अशी संघाची स्थापनेपासूनची इच्छा होती. आणि म्हणून या 100 वर्षाच्या ह्याच्यात कार्यक्रमाची योजना करतानाच ही कल्पना ठरवण्यात आली की प्रत्येक वस्तीमध्ये राहणारी जी सज्जन शक्ती आहे, जसा आज आपल्या अध्यक्षांचा उल्लेख झाला, ते एका मंदिराचे ट्रस्टी आहेत, दुसरे अध्यक्ष पण असे एका मंदिराचं काम करतात, अशी अत्यंत सज्जन शक्ती प्रत्येक वस्तीमध्ये सक्रिय आहे. आपापल्या स्थानी ती अत्यंत सक्रियतेनं हिंदू समाजासाठी काही ना काहीतरी काम करते. कोणी उत्सवाचं आयोजन करतात, कोणी रहिवासी संघ सांभाळतात, कोणी उत्सव वेगवेगळ्या प्रकारे क्रीडा मंडळ, युवक मंडळ, मंदिरं यांचं व्यवस्थापन बघतात. हिंदू समाजाचं अशा प्रकारचं संघटन करण्याचं, संस्कार करण्याचं काम आपल्या वस्तीमध्ये करणाऱ्या ज्या सज्जन शक्ती आहेत, अशा व्यक्ती आहेत, अशी मंडळ आहेत, संस्था आहेत, ह्या सर्वांना एकत्र करूया, त्यांच्याशी संपर्क साधूया आणि ह्या मंडळींच्या नेतृत्वाखाली हिंदू समाजाला संपर्क करून त्यांना आपल्या या अधिवेशनामध्ये, हिंदू संमेलनामध्ये आपण एकत्र करण्याचा प्रयत्न करूया. या संमेलनाला येणारी मंडळी ही किती आली, काय आली, यापेक्षाही महत्व काय आहे तर हिंदू समाज आपल्या सज्जन शक्तीच्या नेतृत्वाखाली एकत्र आला आणि त्यानं हिंदू समाजासमोर उपस्थित असलेल्या आव्हानांचा विचार केला.
आणि आज आपण पाहिलं की इथं असणाऱ्या मोठ्यांचं तो सोडूनच द्या, इथे उपस्थित असणाऱ्या माता भगिनी, इथे उपस्थित असणारे देशभक्त नागरिक यांचं तर सोडूनच द्या, इथे उपस्थित असलेला मंचावरती उपस्थित झालेला बाल मावळा त्यानं सुद्धा हिंदू समाजाच्या आव्हानांसाठी बलिदानाचं आव्हान आपल्याला केलं. अतिशय सुंदर भावपूर्ण जे सगळे कार्यक्रम झाले, त्या कार्यक्रमातूनही हिंदू समाजामध्ये कोणते बदल, परिवर्तन, चांगल्या गोष्टी हिंदू संस्कृती टिकवण्याकरता पुढच्या 25 वर्षात आपल्या घराघरामध्ये राबवल्या पाहिजे, त्याची एक जंत्री, त्याची मोठी यादी आपल्या समोर अतिशय रोचक, अतिशय उत्साहपूर्ण अशा या पारंपरिक कार्यक्रमांच्या भारुडाच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करण्यात आली. हिंदू समाजाचं हे जे संकटाची परिस्थिती आहे त्यातून बाहेर निघण्याचा मार्गही या वेगवेगळ्या कार्यक्रमातून आपल्या समोर ठेवण्यात आला. हेतू हाच आहे की कोणीतरी आम्हाला येईल आणि तो आम्हाला वाचवेल, कोणी अवतार येऊन आम्हाला वाचवेल, कोणी आम्हाला नेता येऊन आम्हाला वाचवेल, कोणती पार्टी आम्हाला येऊन वाचवेल, कोणती संघटना, संस्था, कोणता तरी नारा आम्हाला येऊन वाचवेल, अशा कुणाच्याही भरोशावर हिंदू समाजानं राहता कामा नये. आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि हे काम प्रत्येक वस्तीच्या पातळीवर होण्याची गरज आहे. अशी जर वस्ती गावागावामध्ये संघटित हिंदू शक्ती उभी राहण्याची गरज आहे आणि ती पूर्णपणे अशा सज्जन शक्तीच्या नेतृत्वाखाली असली पाहिजे. कुणाच्या तरी भरोशावर कोणीतरी आम्हाला वाचवलं मग तो खंडणी वसूल करतो, नंतर त्याचे करता नंतर आपल्या करता फायदा उठवतो, असा नाही उपयोगी. असा पाहिजे हिंदू समाज की तो स्वतःच्या पायावर, त्याचं स्वाभाविक सामर्थ्य, आतलं सत्व तितकं तीव्र पाहिजे की कोणतंही संकट समोर उभं ठाकलं तर त्याला उत्तर देण्याकरता जे जे काही करावं लागेल ते स्वतःहून तो समाज करायला तयार झाला पाहिजे. अशी समाजाची स्थिती आणण्याची इच्छा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची होती. संघाचं काम आज देशभरातल्या 70,000हून अधिक गावांमध्ये संघाची शाखा आहे. या संघाच्या शाखेमध्ये असे स्वयंसेवक निर्माण केले जातात की जे देशभक्त, हिंदुत्व बाळगणारे, आपल्या जीवनात उतरवणारे नागरिक आहेत. पण ही संघाची शाखा केवळ उभी करून, अशी बेट उभी करून भागणार नाही. सगळा समाजच हिंदुत्वाने ओतप्रोत झाला पाहिजे. म्हणून स्वामी विवेकानंद असो, गोमाता असो किंवा श्री राम जन्मभूमी सारखं आंदोलन असो, या माध्यमातून हिंदू समाजामध्ये हिंदुत्वाची भावना जागण्याचं काम गेल्या 100 वर्षात संघाच्या स्वयंसेवकांनी अथक परिश्रमाने, बलिदानांनी, त्यागाने केलेलं आहे. याचा परिणाम म्हणून आज आपण बघतो की प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मस्थानी भव्य मंदिराचं निर्माण झालेलं आहे आणि आपण त्याचे सर्वजण साक्षी आहोत. आज समाजामध्ये असा एक मोठा वर्ग आहे की ज्याला 2 वेळची भ्रांत आहे, अनेक प्रकारच्या अभावांनी ग्रस्त आहे. अशा अभावग्रस्त वर्गासाठी 1.25 लाखाहून अधिक सेवा कार्य संघ समाजाच्या सहकार्याने देशभर चालवतो. संघाचे स्वयंसेवक ज्या ज्या क्षेत्रात जातात तिथे क्रमांक 1च्या संघटना त्यांनी उभा केलेल्या आहेत. संघाचे स्वयंसेवक कामगार क्षेत्रात गेले आणि तिथे भारतीय मजदूर संघ आज नंबर 1ला आहे. राजकीय क्षेत्रात गेले तिथे नंबर 1ला आहे. संस्कार क्षेत्रात गेले संस्कार भारती तिथे नंबर 1ला आहे. जनजाती क्षेत्रात गेले तिथे वनवासी कल्याण आश्रम तो नंबर 1ला आहे. सर्वत्र क्रमांक 1च्या संघटना संघाच्या स्वयंसेवकांनी उभा केल्या. पण एवढा सगळा प्रकार, एवढ्या 100 वर्षाच्या वाटचालीत अनेक संकट आली. महात्मा गांधींच्या हत्येचा खोटा आरोप ठेवून संघाला बदनाम करण्यात आलं. अजूनही हा प्रयत्न चालतो. 1975 साली इंदिरा गांधींनी आपली खुर्ची टिकवण्याकरता जेव्हा देशाला गुलामीत लोटलं, आणीबाणी लागू केली, तेव्हा संघावर बंदी आली. प्रत्येक वेळी संघाच्या स्वयंसेवकांनी पुरुषार्थ करून, सत्याग्रह करून देशावरचं संकट दूर केलं, संघावरची बंदी उठवली. अशा या अडथळ्यांच्या मार्गातनं जाऊन सुद्धा संघ आज 100 वर्ष झाली टिकून आहे, वाढतो आहे. पण तरीही स्वतःच्या संघकामाच्या वाढीसाठी संघ हे अपील करत नाही. संघाचं अपीलच हे आहे की हिंदू समाज आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे. हिंदू समाज आपल्या संकटांना सामना करण्याकरता स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे. आणि कोणती संकट आहेत, एक संकटाची यादी काढावी तर दुसरं उभं राहतं. आत्ताच आपण साक्ष पाहिली की जिथे कॉर्पोरेट क्षेत्र आहे तिथे सुद्धा विधर्मीयांनी आपल्या आया बहिणींवर दुष्ट नजर टाकलेली दिसते. तरुण कॉलेज विद्यार्थ्यांच्या मध्ये जाऊन कॉलेजच्या मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या वरती नजर टाकण्याचे विधर्मीयांकडून प्रयत्न चालू आहेत.
आणि त्यांना आपल्या काटक कारस्थांना बळी पाडण्याचा प्रयत्न चालू आहे. असाही प्रयत्न चालू आहे की लोक आपल्या हजारो वर्षांपासून पूर्वजांचा धर्म सोडून परधर्मात जावेत म्हणून यावर इकडच्या सगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये, जनजाती क्षेत्रात, डोंगराळ भागात सगळीकडे जिथे जिथे अशा प्रकारे मिशनरी काम करत आहेत. असाही प्रयत्न चालू आहे की ज्यामध्ये आता जनगणना होणार आहे. आपल्याला विचारलं जाईल की आपला धर्म कोणता, तेव्हा आपण नोंदवलं पाहिजे की आम्ही हिंदू आहोत. पण त्या नोंदवण्यामध्ये असंही नोंदवा की आम्ही हिंदू नाही, आम्ही गोंडी धर्माचे आहोत, आम्ही सरना धर्माचे आहोत, आम्ही अमुक धर्माचे आहोत, असे नवीन नवीन धर्म पैदा करून आम्ही त्या धर्माचे आहोत असं लिहा. कारण पहिला टप्पा ख्रिश्चन होण्याच्या मार्गातला हा आहे की आम्ही हिंदू नाही. मग दुसरा टप्पा सोपा आहे, जर हिंदू पासून जो कटतो तो, आणि असा जो हिंदू समाज संकटात आहे आणि दुसरीकडे हिंदू समाज आंतरिकही पोखरलेला आहे. हिंदू समाजाचा जुना इतिहास आहे पण प्रश्न तेवढे जटिल आहेत. एकेका समाजाचे प्रश्न जटिल आहेत. ते प्रश्न सोडवण्याकरता त्याचा फायदा घेऊन, जातीचा आधार घेऊन, एकमेकाच्या उरावर बसून एकमेकाची कॉलर पकडूनच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होतो. जातीत भांडणं लावून एकमेकाच्या उरावर बसूनच प्रश्न सोडवले तर जगात आपले हसणं होईल. ज्या घरातली 2-4 भाऊ एकत्र न राहता आपापसातले प्रश्न सोडवण्याकरता एकमेकाची कॉलर पकडून मारामारी करतात, 4 चौघात बाजारात मारामारी करतात, जग त्याची मजा बघतं, त्यांच्या भांडणाचा फायदा उठवतं. तसंच आज हिंदू समाजाची स्थिती आहे असं आपण दुर्दैवानं पाहतो. प्रश्न खरे आहेत पण प्रश्न सोडवण्याकरता एकमेकाच्या विद्वेषाचा स्वीकारलेला मार्ग बदलला पाहिजे आणि सामोपचारानं, समन्वयानं हा मार्ग काढला पाहिजे. म्हणूनच संघाने सद्भाव बैठक, सद्भाव कार्य अशा सर्व ज्ञाती समूहांमध्ये समन्वयाचं काम करण्याचं धोरण पुढच्या 25 वर्षासाठी आखलेलं आहे. संघामध्ये अजून एक समाजासमोरचा प्रश्न आहे जनसंख्येचा. हिंदू समाज जितका अधिक शिकलेला तितका मुलंच नको असं म्हणायला लागलेला आहे. एक आधी हम दो हमारे दो करता करता हम दो हमारा एक, आणि आता डबल इन्कम नो चाइल्ड, आम्हाला मुलंच नको अशी परिस्थिती आज उद्भवलेली आहे. आणि दुसरीकडे जेव्हा विधर्मीयांची संख्या वाढते, जिथे जिथे विधर्मीयाची संख्या वाढते तिथे तिथे हिंदूंची काय अवस्था होते याला वेगळ्या पुराव्याची गरज नाही. 50 वर्षापूर्वीचा देशाचं स्वातंत्र्य झालं, 75 वर्षापूर्वी पाकिस्तान नावाचा प्रदेश, आपलं नाव हिंदू आहे, ते ज्या सिंधू नदीवरनं मिळालं त्या सिंधूच्या प्रदेशातला एक आणि एक हिंदू तिथे शिल्लक राहिला नाही. रातोरात नेसत्या कपड्यानिशी निघून जावं लागलं. आपण कल्पना करा, इथे आपण आज आलेलो आहोत आणि आता सांगितलं की झाला हा देश नष्ट झाला, आता तुम्ही इथून चालते व्हा, आहे ते कपडे घालून निघा, इथून मिळेल त्या वाहनाने पायी चालत दुसऱ्या देशात निघून जावं लागेल असं देशोधडीला लावलं. ही स्थिती कारण का? हिंदू अल्पसंख्य झाला. त्या शेजारच्या बांगलादेशामध्ये आज बंगालच्या निवडणुका झाल्या, त्या बांगलादेशामध्ये शेजारच्या राष्ट्रामध्ये स्वातंत्र्य मिळालं 47 साली, तेव्हा 33% हिंदू होते, आज फक्त 60% गेले कुठे सगळे? तर हिंदू समाज जिथं जिथं हिंदू घटतो, लोकसंख्या घटते, तिथे तिथे त्याच्यावर भयंकर आपत्ती ओढावतात. त्यांच्या आया बहिणींची अब्रू सुरक्षित राहत नाही, त्यांची संपत्ती सुरक्षित राहत नाही, असा हिंदू समाजाचा इतिहास आहे. एवढ्या 1000 वर्षाची साक्ष आहे आणि तरी हिंदू समाज जागा होत नाही. आणि कुठल्या तरी आधुनिक विद्येच्या नादाने आपल्याला मुलंच नको असं म्हणायला लागला. असं जर झालं तर हिंदू समाजाची जी संकटांची मालिका आपल्या समोर उभी राहील तिचं काय होईल विचार करा. आपला नातू तरी हिंदू शिल्लक राहील का याचा आपण विचार केला पाहिजे. आणि हिंदू संस्कृती जर नष्ट झाली तर नुकसान काय होईल? झाली नष्ट हिंदू तर काय गडबड होईल? आत्ताची आपण संस्कृतीचं वर्णन ऐकलं, इथे जे कार्यक्रम सादर झाले, हे जे नाद ब्रह्माचं वर्णन करणारा नाद वेणूचा कार्यक्रम झाला, इतकं हे महान सर्व ज्ञान या सृष्टीवर ज्यांनी निर्माण केलं मानवतेच्या कल्याणासाठी, ते सर्व नष्ट होईल आणि त्याचं पाप हे आपल्या उरावर येईल. कारण आपल्या पूर्वजांनी हे सगळं निर्माण केलं आणि ह्या पिढीनं त्याचं रक्षण करायची जबाबदारी आपल्यावर असता नाही. ती जबाबदारी पार न पाडता केवळ आपल्या स्वार्थासाठी कुठल्या तरी मोहाच्या बळी पडून जर हिंदूंनी या प्रश्नांना उत्तर देण्याकरता काही प्रयत्न केले नाहीत तर ते पाप आपल्या डोक्यावर येणार आहे. म्हणून हे जे प्रश्न आहेत हिंदू समाजासमोर उभे ठाकलेले, त्या प्रश्नांना उत्तर द्यायचं असेल
तर वस्तीच्या स्तरावर हिंदू समाजाला संघटित व्हावं लागेल. आणि हे संघटनेचं कार्य हे कुणाच्या तोंडाकडे बघून कोणी येईल आणि तो करेल असं वाट बघून न करता आपल्या स्तरावर आपण करण्याची गरज आहे. आणि म्हणून हे हिंदू संमेलन आहे. म्हणून आजचा हा कार्यक्रम आहे की इथली सज्जन शक्ती या निमित्तानं एकत्र यावी. त्यांची कायमस्वरूपी इथे अशा प्रकारची एक संघटित समिती बनावी. या समितीच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला तोंड देण्याकरता इथला हिंदू समाज संघटित व्हावा. आपल्या व्यक्तिगत स्वार्थाच्या वर उठून मी हिंदू आहे असा विचार करणारा तो बनावा. नाहीतर हिंदू समाजामध्ये सज्जनतेचं हेच लक्षण झालंय. नाकासमोर सरळ चालतो, कुणाच्या आध्यात न कुणाच्या मध्यात. आपण बरं की आपण आपलं काम कर. आमच्या मुंबईमध्ये किसी के लफडे में नाही पडता असं म्हणतात. म्हणजे आपल्या शेजारी पाजारी काय परिस्थिती ओढावली याच्याकडे दुर्लक्ष करून केवळ आपला मी आणि माझं कुटुंब यांच्या स्वार्थामध्ये मग्न असणाऱ्या व्यक्तीला सज्जन के आहे अशी व्याख्या केली जाते. तर या सज्जनतेच्या व्याख्येतून बाहेर पडून समाजाच्या सुखदुःखाला आपलं मानून समाजाच्यासाठी जगणारा हिंदू समाज आपल्याला निर्माण करायचा आहे. आणि म्हणून संघाने असं आवाहन केलेलं आहे या निमित्तानं, शताब्दी निमित्तानं, की 5 गोष्टी आपल्या जीवनात उतरवूया. कोणत्या 5 गोष्टी? पहिलं म्हणजे आपला स्वधर्म, स्वभाषा, संस्कृती. आज त्याचं भारुडाच्या ह्याच्यातनं पूर्ण वर्णन आपल्या समोर येऊन ठाकलेलं आहे. ते आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. आपला धर्म टिकवला पाहिजे, आपली भाषा, आपली संस्कृती, आपलं भोजन हे आपल्या घरात टिकवलं पाहिजे. दुसरं आहे जे सर्वात महत्वाचं आहे, आपली कुटुंब व्यवस्था. आपली कुटुंब आज विसंवादग्रस्त आहेत. आपल्या कुटुंबामध्येही घटस्फोट आहेत. एकेकाळी हिंदू समाज 7 जन्माचं नातं सांगणारा आज तुझं माझं पटलं नाही तर माय वे और हायवे म्हणजे तू तुझ्या मार्गाने मी माझ्या मार्गाने जातो अशी आज हिंदू समाजाची स्थिती आलेली आहे. याच्यातून हिंदू समाजाला वाचवलं पाहिजे आणि हिंदूंचं कुटुंब व्यवस्था, त्या कुटुंबातले हिंदू संस्कार हे टिकवून ठेवले पाहिजेत. आणि असं जर करायचं असेल त्याच्यावर 2 सामाजिक जबाबदाऱ्या सुद्धा आहेत. हिंदू समाजामध्ये जी आपापसात उच्च नीचतेची भावना पसरलेली आहे. मी हिंदू आहे असं म्हणतानाही मी अमुक जातीचा आहे, तमुक जातीचा आहे, मी वरच्या जातीचा आहे, मी हे जे विष निर्माण झालं, या विषाने आपला धर्म गाळात घातला. हा अधर्म आहे, धर्माच्या नावावर चालवलेला हा अधर्म आपण केला, आपण पाळला आणि त्याच्यामुळे हिंदू समाज संकटात सापडला. आणि म्हणून कोणीही हिंदू पतित नाही, कोणीही श्रेष्ठ नाही, कोणीही लहान नाही. सर्व हिंदू समान आहेत. सर्वजण भारत मातेची लेकरं आहेत. या समतेच्या भूमिकेतून हिंदू समाजाला उभं करण्याची गरज आहे. पण हा व्यवहार भाषणाचा नाही, हा व्यवहार आपल्या कुटुंबात उतरवण्याचा आहे. आणि हा कुटुंबात कसा उतरेल तर पहिली गोष्ट करायला हवी की आपली जे सेवा करतात अशा सर्व श्रम करणाऱ्या श्रमिकांचा सन्मान आपल्या घरी बोलवून केला पाहिजे. आपल्याला ही जाणीव झाली पाहिजे की कुठलंही काम असो, कामामुळे माणसाचं श्रेष्ठत्व ठरत नाही. ते काम तो किती श्रद्धेनं करतो, किती उत्कृष्ट कौशल्यानं करतो, तो धर्म आहे हे समजून घेऊन आपलं वागणूक असली पाहिजे. म्हणून काम कुठलंही करणारा असो त्याला समान डिग्निटीनं, समान सन्मान देऊन वागवणं हे हिंदू समाजानं शिकण्याची गरज आहे. अमुक काम म्हणजे श्रेष्ठ कारण तो शिकवतो, तो काय पूजा करतो. अमुक काम म्हणजे कनिष्ठ कारण तो स्वच्छता करतो. ही विचित्र कल्पना आहे. भगवद्गीता उलट सांगते कोणतंही कर्म करा पण ते भगवत प्रेरणेनं करा, ईश्वरार्पण बुद्धीनं करा. ते कर्म केलं तर तुम्हाला मुक्ती मिळेल असं सांगितलं जातं. आणि आपण त्याचा विकृत अर्थ लावून आपण अधर्माचरण समाजामध्ये प्रसृत झालेला आहे रूढीच्या नावावर. आणि या रूढी तोडल्या नाहीत तर सावरकरांनी वर्णन केलंय 7 बेड्या. या 7 बेड्या हिंदू समाजाला गाळात घालतील. त्याच्यातून बाहेर येण्याचं आवश्यकता आहे. म्हणून समरसतेचा व्यवहार, सामाजिक समतेचा व्यवहार, विषमता पूर्णपणे निर्मूलनाचा व्यवहार आपल्या कुटुंबात आपण केला पाहिजे. आणि त्याही पलीकडे जाऊन सर्वात महत्वाचं म्हणजे आपण आज भारताच्या संविधानानुसार जे नियम आहेत, जे कायदे आहेत, जे आपल्याला कर्तव्याची यादी दिलेली आहे, नागरी कर्तव्यांची 11 कर्तव्यांची यादी दिली आहे. ही सर्व कर्तव्य नागरिक म्हणून आपण पाळली पाहिजे. केवळ आपल्याला आपले अधिकार नाही आहेत घटनेनं दिलेले, घटनेनं आपल्याला कर्तव्यही सांगितले. ही घटनेने सांगितलेली कर्तव्य आपल्याला पाळली पाहिजेत. कारण आपण या देशाचे नागरिक आहोत. आणि ही घटना कशी निर्माण झाली आपण असं त्या घटनेच्या पहिल्या पानावर लिहिलंय, हम भारत के लोग, वी द पीपल ऑफ इंडिया.
आम्ही ही घटना आमच्यासाठी निर्माण केली आणि ती आमच्यासाठी अधिकृत केली, आम्ही तिला कायदेशीर रूप दिलं आणि आम्ही ती स्वतःला अर्पित करत आहोत. असं जर आम्हीच ती निर्माण केलेली आहे तर ती घटना पाळायची स्वाभाविक जबाबदारी देशभक्त नागरिकांची आहे. आणि ही घटना पाळणं, तिचे कायदे पाळणं, नागरिक कर्तव्य निभावणं, कर पाळणं, साधा रस्त्यावरचा सिग्नल सुद्धा तोडायची प्रवृत्ती समाजात निर्माण झालेली आहे. तर ही प्रवृत्ती बरोबर नाही. हे नियम आपण पाळले पाहिजेत, आपल्या जीवनात उतरवले पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की या सर्वाच्या पलीकडे जाऊन ही मानव जातीचे एक घटक म्हणून हे जे 5 पर्यावरणाचे जे घटक आहेत, पंचमहाभूत आहेत, प्रत्येकामध्ये विष कालवलेले आपण मानव जातीने. हे विष कालवल्यामुळे आपलं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. त्यामुळे पर्यावरणाला अनुकूल आपलं जीवन जगलं पाहिजे. किमान सिंगल यूज प्लॅस्टिक, आपण भाजी आणायला जाताना तरी प्लॅस्टिक वापरू नका, कापडी पिशवी वापरा. किमान काही वृक्ष लागवड करा, वृक्ष जपा, वृक्षाची झाडी होणार नाही ते पहा. आपल्याला या शहरात राहतो ते आपल्याला मिळणारं पाणी कुठतरी लांब कुठल्या तरी माणसाच्या, जनजातीय माणसाच्या तोंडचं काढून त्या धरणातून पाईपलाईन आपल्यापर्यंत आलेलं आहे. किमान ते इथे मुंबईत आपण जपून तरी वापरू शकतो. आपल्या गावामध्ये आपल्या नळाला 24 तास उपलब्ध असणारं पाणी वाया जाणार नाही. किमान ते गाड्या धुवायला स्वच्छ पाणी वापरणार नाही आपण, इतकी तरी आपण लाज बाळगूया. कारण हे पाणी ज्यांच्या तोंडचं उचलून इथे आणलं ते वणवण करत फिरतात उन्हाळ्यामध्ये, त्यांना पाणी मिळत नाही त्या धरणाच्या परिसरातल्या. आणि आपण आपल्याकडे अशी वागणूक करतो, पाण्याची अशी नासाडी करतो. तर असं पर्यावरणाला अनुकूल जीवन आपण जगलं पाहिजे. हे परिवर्तन आपल्या आयुष्यात आणण्याची जबाबदारी हिंदू समाजाची आहे. असा जर समग्रतेने विचार करायला लागला हिंदू समाज तर लवकरच पुढची 25 वर्ष महत्वाची आहे. हिंदू समाजाचा सुवर्ण काळ आपल्या समोरच, आपण याची देही याची डोळा आपण पाहू शकू. पण त्याकरता आवश्यकता आहे की असं वस्ती स्तरावर संघटित झालेला हिंदू समाज आपल्या व्यक्तिगत, सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक सर्व जीवनात, कौटुंबिक जीवनात ह्या 5 परिवर्तनाच्या गोष्टी जेव्हा उतरवेल आणि संघटित हिंदू म्हणून प्रत्येक गोष्ट करायला लागेल, जात पात, पंथ, संप्रदाय, भाषा याच्या वर उठून मी हिंदू आहे या भावनेनं ओतप्रोत होऊन 24 तास 24/7 मी हिंदू आहे म्हणून व्यवहार करायला जेव्हा शिकेल तेव्हाच हिंदू समाजाचे सगळे प्रश्न, त्याच्या पुढची आव्हानं दूर होऊन विश्वामध्ये जी हिंदू समाजावर जबाबदारी सोपवलेली आहे, मानव कल्याणाची जबाबदारी हिंदू समाजावर आहे. विश्वाला मानवतेचं तत्वज्ञान शिकवायची जबाबदारी हिंदू समाजावर आहे. पिढ्यानपिढ्या ते हिंदू समाज करत आला. गुलामगिरीच्या काळात सुद्धा स्वामी विवेकानंदांसारखा माणूस जाऊन विश्वाला ते तत्वज्ञान देण्याचं काम करून आला. पण ही जबाबदारी सर्व समाजाची आहे. तसं आचरण करणारा समाज आपल्या देशात आपल्याला उत्पन्न करायचा आहे. जेव्हा आदर्श समाज आपण उत्पन्न करून दाखवू वस्तीच्या स्तरावर, आपल्या कुटुंबात, तेव्हा सगळं जग त्या मार्गाने आपल्यासोबत चालायला तयार होईल. तर जगातल्या असणाऱ्या आजच्या सर्व प्रश्नांना, पर्यावरणाच्या असो नाही तर आतंकवादाच्या असो, उत्तर केवळ हिंदू तत्वज्ञान, हिंदू संस्कृतीतच आहे. पण ते नुसतं बोलून उपयोग नाही, ते जगणारा समाज उदाहरण रूपात प्रस्तुत करण्याची जबाबदारी ही आपली हिंदू समाजाची आहे. आणि याकरता जे आपल्यासारख्या शहरात राहणारा प्रबुद्ध वर्ग आहे, सुशिक्षित वर्ग आहे, त्याची तर सर्वाधिक जबाबदारी अधिक आहे की त्यांनी आपल्या वागण्यामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये ही संपूर्ण वर्तणूक बदलली पाहिजे आणि ही सकारात्मक पंचपरिवर्तन आपल्या जीवनात आणली पाहिजे. आणि ह्या संदेश देण्यासाठीच आजचा हिंदू संमेलनाचा कार्यक्रम आपल्या समोर ठेवलाय. म्हणून संघाचा एक प्रचारक नात्याने आजचं हे जे भव्य स्वरूप बघितलं, इथे जमलेले सर्व सज्जन शक्ती, इथे जमलेले सर्व नागरिक, माता भगिनी, त्यांचा उत्साह, त्यांनी आपल्या भाषेतून दिलेला संदेश, छोट्या मावळ्याने दिलेला संदेश बघितला तर संघाला जे स्वप्न साकार करायचंय की संघटित हिंदू समाज, सज्जन शक्तीच्या नेतृत्वाखाली संघटित समाज, हे चित्र आपल्या वस्तीमध्ये साकार होण्याची ही प्रारंभ झालेला आहे, सुरुवात झालेली आहे, शुभारंभ झालेला आहे. तर अत्यंत पुढचा 25 वर्षाचा काळ याच गतीने आपण पुढे जाऊन हा मार्गाने जाऊन हिंदू समाजाला सर्व शक्तिशाली करण्याची, परमवैभवाला नेण्याची आपली जी जबाबदारी आहे ती पार पाडूया. आणि यासाठी मी आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. असं इतकं बघण्याचं भाग्य मी संघाचं काम पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून गेली 25-30 वर्ष करतोय. ते एका अर्थानं कृतज्ञतेचा, धन्यतेचा अनुभव
आज मला या संमेलनाच्या निमित्तानं इथे आला की जे स्वप्न साकार करण्याकरता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्थापकांनी संघ सुरू केला, पिढ्यानपिढ्यांनी खपल्या आणि संघ वाढवला, त्या सर्वांचं स्वप्न साकार करण्याचं त्याचं एक छोटं रूप आज या वस्तीमध्ये हिंदू संमेलनाच्या निमित्तानं साकार झालेलं आज मला बघता आलं. म्हणून आपल्या सर्वांना मी शतशः धन्यवाद देतो आणि माझं हे बोलणं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपलं मार्गदर्शन अमूल्य असं होतं. या हिंदू संमेलनाच्या समितीच्या वतीने